भैया मेरे राखी के बंधन को निभाना, भैया मेरे छोटी बहन को न भुलाना। भैया मेरे राखी के बंधन को निभाना, भैया मेरे राखी के बंधन को निभाना। बस ना गाणं म्हणणं जरुरी आहे का? राखी तर बांधली ना तू ना? भाऊ तू बदलला आता, तू पहिल्यासारखा नाही राहिला. मीनं गाणं म्हटलं तर काय झालं? रडू नको ना बहीण, रडू नको ना. मीनं मजाक केली ना. सांग रक्षाबंधनचं काय गिफ्ट पाहिजे तुले? दे ना भाऊ, तुले जे देणं आहे ते दे. मीनं का पैशासाठी राखी बांधली तुले? मीनं का गिफ्टसाठी राखी बांधली तुले? हे पाय बहीण, माझो पैसे तर काही आहे नी, पण 1.5 एकर वावर आहे. एक काम कर, तू ते घेऊन घे. मले लेकरूनी न कोणी नी, मग मी काय करू त्या वावराले? बायकोले देऊ का? बायकोले काब देऊ? मी महा बहीणले देईन ना. चाल तू माझ्यासोबत, मी तुझ्या नावावर करून देतो ते वावर. चाल. बाप रे भाऊ, खरंच काय? तू मजाक तर नाही करत आहे ना? नाही ना बहीण, मी मजाक कशाले करू? चाल, मी तुझ्या नावावर करतो वावर. मी वावर महा बहीणले देईन ना. बायकोले काब देऊ? बाहेरच्या माणसाचं काब भलं करू? सॉरी, बाहेरच्या बाईचं काब भलं करू? भाऊ तू खरंच बोलतोय ना? तू मजाक तर नाही करत आहे ना माझ्यासोबत? नाही ना बहीण, मजाक कशाले करू? हे अमृत आहे ना मा हाती, मी खोटा बोलीन का? मायव, किती भयानक स्वप्न पडलं मले. ह्या बेवड्यानं 1.5 एकर वावर त्याच्या बहीणच्या नावावरतनी केलं. सकाळी स्वप्न पडलं मले. सकाळचं स्वप्न बरोबर निघते. पाहणं पडीन ह्या बेवड्याले, नाही तर हा चंदन लावून देईन मले. वय चला, मला रक्षाबंधनला जायचं आहे. मला महा मायच्या घरी सोडून द्या. थांब ना बारे, महा बहीणले तर येऊ दे, मग जाजो ना तू तुझ्या मायच्या घरी रक्षाबंधनले. मी का नाही म्हणतोय का? एवढी का घाई आहे तुले? ते काही सांगा नको मले. तुमची बहीण का पण ये ना का पण जाय. चला लवकर, मला महा मायच्या घरी सोडून द्या. काव, मग माही बहीण केव्हा येईन? केव्हा राखी बांधीन मले? महा बहीणले तर येऊ दे, राखी तर बांधू दे, मग जाऊ आपू. समजत नाही का तुले चपट्या वानाचे? पाय लवकर, कोण आलं तर? कोण बेल वाजवते घराची? हा बोला, कसं काय येणं झालं न? कोण आहे तुम्ही? मी पोस्टमॅन आहे. हे रामभाऊ पायतोळेचं घर कुठे आहे माहित आहे का तुम्हाला? वा माहित आहे ना. शेजारीच तर राहता आमच्या. काब काय झालं? कोणत्या बाईचं नाव घेतलं तर ना आता? बरं, ते आहे का? हे चिठ्ठी देणी होती त्याले. ते तर काही राहता नाही घरी दिवसा. त्याच्यावर कर्ज झालाय तर ते फिरत राहता. रात्री येता घरी फक्त. जावा ती चिठ्ठी, मी 2 दिन द्यायले. ते आले की. वय मी का म्हणते तुम्हाला, आपल्याला लॉटरी लागली. लॉटरी, किस्मत बदलली आपली. काय बोलतीये? म्हणजे मला काही समजलं नाही. काय झालं? अव हे चिठ्ठी तर पहा, हे चिठ्ठी तर वाचा, मग समजीन तुम्हाला. लाडकी बहीण सविता, जेव्हापासून तू पडून गेली आहे, घर सुनं झालाय. 16 वर्ष झाले तू चालली गेली. मला भेटायला पण नाही आली. मी तुझा चेहरा पण विसरून गेलाय की तू कशी दिसती. मी तुला सांगू इच्छितो, काही कारणामुळे माझ्या दोघी डोळ्याची रोशनी चालली गेली आहे. मला काहीच दिसत नाही. तू रक्षाबंधनला आहे, मला राखी बांध. मला तुझ्याशिवाय कोणी नाही. घर, गाडी न वावर सर्व तूच गुंगे. मला तुझ्याशिवाय कोणी नाही. हे तर सविताची चिठ्ठी आहे. आपला काय आहे? आपला काय फायदा हिच्यामध्ये? जाय रे बापा, तू शिदा राहून गेला. लोकांच्या बायकाचे नवरे किती हुशार आहे न, तू कोणावर पडला साधा भोळा. लोकांच्या बायकाचे नवरे किती हुशार आहे. जडी पाय टाकता तडून पाणी काढता न, तू जडी पाय टाकतू तडी गुहावरच टाकतू. तू सांग ना मग मले, तुला हुशार आहे तर तू समजोय मले. पाहन त्या चिठ्ठीत, पाहन तो माणूस काय म्हणतोय.
मी दोघे डोळ्याना अंधा आहे. बहीण तू ये, राखी बांध ना, सर्व प्रॉपर्टी तुझ्या नावावर करून घे. चला ना मग, मी त्याची बहीण बनते, तुम्ही त्याचा पाहुणा बना. त्याले का दिसते, त्याले का समजते, तो आता अंधा आहे ना. वाव, आयडिया तर चांगलीच आहे. चांगलाच बजेट जमीन हा तर. चाल मग. भाऊ, मी आली रक्षाबंधनले. तुला चिठ्ठी लिहिली होती ना मले, मग मी आली राखी बांधायला तुले. बहीण तू आली का? चांगलं झालं तू आली तर. मला माहित होतं तू येशील. तू रक्ताचं नातं आहे माय. तू विसरून जाशील का मले? नाही नाही भाऊ, मी विसरून जाईन का तुले? रक्ताचं नातं आहे आपलं. मी पण आली आहे ना, तुझे पाहुणा पण आले आहे. बरं झालं ना बहीण, तू तैले पण गुण आली तर. थांब, मी गिफ्ट देतो तुले. या म्हटलं साहेब, गिरफ्तार करायले. 16 वर्ष झाले फरार होते हे भळबे. गिरफ्तार करायले 16 वर्ष झाले. 15 लाख रुपये गुणसन फरार होती हे. पहा न कशी आली आता. पैशाच्या लालच न. पैसा ही पैसे को खिचता है. का रे, काही लाजगीज वाटते की नाही तुम्हाला? त्या माणसाला दिसत नाही न त्याचे 15 लाख रुपये गुणसन्या फरार होऊन गेलते तुम्ही नाही का रे? तुला समजत नाही का? बायाले समजत नाही. त्याचं दिमाग घुटण्यात राहते. तुला तर समजायला पाहिजे होतं. तू येतं तय पायात दिसते आहे मले. नाही ना साहेब, नाही ना, मी ना काहीच केलं नाही. तो पोस्टमॅन आलता आमच्या घरी चिठ्ठी घेऊन. ते चिठ्ठी पाहून आले आमू. कोणचे 15 लाख न कोणचं काही. मी तर ह्या माणसाले ओळखत पण नाही. मी पहिल्यांदा पाहतो ह्या माणसाले. पोलीस साहेब, हिच्यामध्ये माणसाची काहीच चूक नाही आहे. सर्व चूक माहीस आहे. मीने तसं सांगलं तसं केलं ते ना. तो तर लकीरचा फकीर आहे. त्या पोस्टमॅननं चिठ्ठी आणली म्हणे तुमच्या शेजारीला दे जा. तो होता नी तर ते चिठ्ठी आमून पाहिली न. ते चिठ्ठी पाहून आमू आडी आले. संधीचं सोनं करत होते आमू, पण आता सोनं विकायची पायी आली. जाऊ द्या पोलीस साहेब, माफ करायले. त्या पोस्टमॅनची चूक आहे. कोणाची चिठ्ठी कोणाला दिली त्यानं, मग तर घरावर गोटे येतीनच ना. भैया मेरे राखी के बंधन को निभाना. भैया मेरे राखी के बंधन को निभाना. हे पाय रे, तुझी बहिणीन राखीले. तुझ्या बहीणले 501च्या वरे 51 रुपया देजो नको, नाही तर तुझ्या कमळलाच तोडून टाकीन मी. समजलं ना? तुझ्या बहीणले 501च्या वरे 51 रुपया देजो नको, नाही तर तुला भाकरच देणार नाही मी. आव ना, तुझ्या समोरच दिन ना. तू पाहजो ना बस. हे बहीण, तुझे रक्षाबंधनचे 500 रुपये. हा ठीक आहे, जाते मी. घे बहीण, हे 1 ग्राम सोनं आणलाय मी ना तुझ्यासाठी. ठेव, घे. गेली ते.